गावाच्या कडेला असलेल्या छोट्या मठात स्वामींची मूर्ती शांतपणे विराजमान होती. रमेश नावाचा तरुण नोकरी धंद्याच्या चिंता, कुटुंबातील ताण आणि मनातील अस्थिरता याने पूर्णपणे खचला होता. एके दिवशी कोणीतरी सांगितले, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून मनापासून प्रार्थना कर. तो संकोचत मठात गेला, मूर्तीसमोर बसला आणि डोळ्यांत अश्रू आणून मनातील सर्व वेदना मोकळ्या केल्या. त्या क्षणी त्याला एक विलक्षण शांतता जाणवू लागली. मनातील भीती, ताण हळूहळू दूर जाऊ लागले. दुसऱ्या दिवशीपासून रमेश रोज सकाळी मठात जाऊ लागला. काही दिवसांत त्याच्या विचारांना दिशा मिळाली, प्रयत्नांना बळ मिळाले आणि अनपेक्षितपणे त्याला योग्य नोकरीची संधी मिळाली. घरीही वातावरण सौम्य झाले, नातेसंबंध अधिक प्रेमळ झाले. रमेशला उमगले, चमत्कार बाहेर घडला नाही, तर स्वतःच्या श्रद्धेत बदल घडला होता. स्वामींच्या चरणी बसून त्याने संयम, विश्वास आणि कृतज्ञता शिकली. त्याला जाणवले की संकटे आली तरी स्वामी आपल्या भक्ताला कधीच एकटे सोडत नाहीत, फक्त आपल्याला धैर्याने पुढे चालत राहायचे असते. आजही रमेश जेव्हा मठात जातो तेव्हा तो एकच सांगतो, स्वामींवर विश्वास ठेवा. गावाच्या कडेला असलेल्या छोट्या मठात स्वामींची मूर्ती शांतपणे विराजमान होती. रमेश नावाचा तरुण नोकरी धंद्याच्या चिंता, कुटुंबातील ताण आणि मनातील अस्थिरता याने पूर्णपणे खचला होता. एके दिवशी कोणीतरी सांगितले, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून मनापासून प्रार्थना कर. तो संकोचत मठात गेला, मूर्तीसमोर बसला आणि डोळ्यांत अश्रू आणून मनातील सर्व वेदना मोकळ्या केल्या. त्या क्षणी त्याला एक विलक्षण शांतता जाणवू लागली. मनातील भीती, ताण हळूहळू दूर जाऊ लागले. दुसऱ्या दिवशीपासून रमेश रोज सकाळी मठात जाऊ लागला. काही दिवसांत त्याच्या विचारांना दिशा मिळाली, प्रयत्नांना बळ मिळाले आणि अनपेक्षितपणे त्याला योग्य नोकरीची संधी मिळाली. घरीही वातावरण सौम्य झाले, नातेसंबंध अधिक प्रेमळ झाले. रमेशला उमगले, चमत्कार बाहेर घडला नाही, तर स्वतःच्या श्रद्धेत बदल घडला होता. स्वामींच्या चरणी बसून त्याने संयम, विश्वास आणि कृतज्ञता शिकली. त्याला जाणवले की संकटे आली तरी स्वामी आपल्या भक्ताला कधीच एकटे सोडत नाहीत, फक्त आपल्याला धैर्याने पुढे चालत राहायचे असते. आजही रमेश जेव्हा मठात जातो तेव्हा तो एकच सांगतो, स्वामींवर विश्वास ठेवा.